अधिवेशनाच्या पहिल्या सॅटर्डे संडेला 12 जणांची व्यवस्था करायला सांगितली आहे. अय्याशीची. तेव्हा आता फक्त एकच नारा, चलो नागपूर. तुमच्या नागपुरात काय तेल विहीर आहेत का? हे तुमचं नागपूर बनणं. 100 बीमारी की एक ही दवा, गजा वाघमारे. विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला. अबे संतर गुल्ल्या एक मारे साहेब. नागपूर अधिवेशन एक सहल हे एक राजकीय व्यंगनाट्य आहे. हिवाळी अधिवेशन उपराजधानीमध्ये म्हणजेच नागपुरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या निमित्ताने विदर्भातीलच एक तरुण दिग्दर्शक निलेश जळमकर याने कथा, पटकथा आणि संवादाच्या माध्यमातून नागपूर अधिवेशन एक सहल हा एक उपरोधिक प्रवास मांडलेला आहे. या सिनेमामध्ये खूप मोठी स्टारकास्ट त्याने घेतलेली आहे. अजिंक्य देव, चेतन दळवी, मोहन जोशी, मी, भारत गणेशपुरे, संकर्षण कराडे आणि विनीत भोंडे अशी एक मोठी टीम आहे. वेगवेगळे ट्रॅक्स आहेत आणि हे सगळे ट्रॅक्स या अधिवेशनाच्या निमित्ताने आशा लावून बसलेले आहेत आणि त्यांचं फलित काय होतं याविषयीचं मार्मिक भाष्य करणारा हा सिनेमा आहे. येत्या 11 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. हा सिनेमा मनोरंजन जसं करेल तसंच हसता हसता अंतर्मुख करायला लावणारा पण आहे. संगीत याचं अमोल तालेने केलं आहे. चार्ल्स मेहर हे आमचे कॅमेरामन आहेत. अतिशय चांगलं छायाचित्रण त्यांनी पण केलेलं आहे आणि एकंदरीत ही भट्टी प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याविषयीची खात्री आहे. आणि योगायोगानं अधिवेशनसुद्धा, हिवाळी अधिवेशनही आता सुरू होईल आणि त्या पार्श्वभूमीवरच हा मनोरंजनाचा वैदर्भीय तडका रसिकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे आवर्जून जाऊन हा सिनेमा चित्रपटगृहात पाहावा असं कळकळीचं आवाहन मी प्रेक्षकांना या निमित्ताने करतो. संजय साळुंखे असा एक सरकारी अधिकाऱ्याची भूमिका मी यामध्ये केलेली आहे. माझ्या बॉसचं भूमिका मोहन जोशींनी केली. अतिशय वेगळं उत्तम कॅरेक्टर त्यांनी साकारलेले, ते रसिकांना निश्चित भावेल. कारण याआधी मोहन जोशींच्या खूप साऱ्या भूमिकांना सर्व रसिकांनी मनपूर्वक दाद दिलेली आहे. आज ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे आलेले नाही, पण एकंदरीतच ही भट्टी रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख करेल याची खात्री आहे.